कोकणातील श्री संत ज्ञानेश्वर सेवादान आश्रमामध्ये गोशाळेत सध्या आमरण उपोषण सुरू झालं आहे. येथे असलेल्या 1100 गायींना चारा पाणी मिळत नसल्याने संस्थापक हरिभक्तपरायण श्री भगवान कोकरे महाराज यांनी आपला जीव पणाला लावत आमरण उपोषण सुरू केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या गोशाळेची जी जागा आहे ती त्या संस्थेच्या नावावर व्हावी यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. संस्थेच्या नावावर जागा नसल्याने या ठिकाणी त्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. आपण उभे आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थांच्या गोशाळेमध्ये आणि माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहताय त्या जवळजवळ 1100 गायी ह्या जीवनमुक्तीधाम सेवा संस्थेने गायींना जीवदान देताना वाचवून या ठिकाणी सांभाळलेलं आहे. आणि आजपासून या जीवनमुक्तीधाम सेवा संस्थेचे जे संस्थापक आहेत भगवान कोकरे महाराज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संस्था स्थापन झाल्यापासून ज्या वेळेला ही जागा दिली तेव्हापासून ही जागा संस्थेच्या नावावर सरकारने केलेली नाही. एका बाजूला शासन मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश जपावा, देशी गोवंशाचं हत्या होऊ नये किंवा त्याचं संवर्धन व्हावं यासाठी प्रयत्न करते, तर दुसऱ्या बाजूला ज्या गोशाळा शासनाच्या अनुदानासाठी तडफडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या गायींना चारा उपलब्ध होत नसल्याने त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाल्याने आज हरिभक्तपरायण कोकरे महाराज हे आपला जीव पणाला लावून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. याकडे तातडीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. तर मी गेली 2 वर्षामध्ये हे आमचं 5वं उपोषण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम या गोशाळेमध्ये कोकणातली भाकड अनाथ कत्तलखान्याकडे जाणारी किंवा शेतकरी सांभाळू शकत नाहीत, कोकणातला बहुतांशी शेतकरी चाकरमानी आहे, अल्पभूधारक आहे आणि रस्त्यावर भटकणारी किंवा या सगळ्या गुरांना एकत्र एक स्थान मिळावं. ज्या गायीला आम्ही आई म्हणतो ती गाय रस्त्यावर कापली जाऊ नये, ती गाय कोणाची तरी शिकार बनू नये, तिला अंधार पडल्यावर टेम्पोत भरलं जाऊ नये. मग गाय आणि बैल या संपूर्ण गोवंशाचं रक्षण करत असताना 17 वर्षामध्ये आज 1100 गायी आहेत. माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून जे मिळतं त्याच्यावरती त्यांना सांभाळतो आपण. पण आता सध्या माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही. घरातल्या मुलांच्या गळ्यात सुद्धा फुटका मणी राहिलेला नाही आणि 50 लाख पेक्षा जास्त आज गोशाळेवर या गायींना जगवताना कर्ज झालेलं आहे. आणि आज गोशाळेमध्ये सगळं हे गेल्यानंतर त्याचंही दुःख नाही, पण आज गोशाळेमध्ये टाइम खायला सुद्धा गायींना चारा नाहीये. आणि म्हणून मग 1100 गुरं तडपडून मरण्यापेक्षा आपणही त्यांच्याबरोबर तशाच तऱ्हेने उपाशी राहूया म्हणून हे व्रत घेऊन या ठिकाणी हा चाऱ्यासाठीचा सत्याग्रह आपणही केलाय. 25 लाख रुपये शासनाकडे 3 वर्ष अडकून आहेत, 25 रुपये मिळाले नाही, चपला झिजल्या माझ्या. 5.5 लाख रुपये लाईट बिल आलंय, कमर्शियल स्वरूपाने बिल दिलंय आम्हाला. आमच्याकडे उत्पन्न नाही, शेती नाही, काय नाही, तर आम्ही कमर्शियल बिल भरणार कशावरती. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. अशाच महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळांची विदारक स्थिती आहे. मायबाप शासनाला विनंती करतो की या उपोषणाचा सकारात्मकतेने विचार करून आपल्या सुद्धा घरात 1-2-3 गायी असतील, काय सांभाळायला त्यांना लागतं हे तुम्हालाही माहित आहे. आणि म्हणून इथं आज रोज 70-80 हजार रुपयाचा खर्च आहे. मी काय टाटा बिर्ला अंबानी नाहीये. म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघून हात जोडून विनंती करतो की आमचे प्रश्न सोडवा. तुम्हालाही खूप आशीर्वाद मिळेल, तुमच्याही घरात लेकरा बाळांना खूप आशीर्वाद मिळतील आणि याच्यातनं माझा प्राण वाचवा एवढी विनंती करतो. आपल्या राज्यामध्ये मेल्यानंतर लोकांना लाखो रुपयाची मदत मिळते, पण जिवंत असताना जगताना काही मिळत नाही, याचं दुर्दैव आहे. आणि म्हणून माझ्यावर ही आत्महत्येची वेळ आता विनंती करतो. फक्त या उपोषणा व्यतिरिक्त मी कोणावर टीका करणार.